Hello students, I am Khosre sir from Guruvarya Dadoji Kondev Sainik School Tasgaon. Today we are going to learn a topic Big Data Big Insight, and this is part first from section first, our pro section of our class 12 subject English. So let's see Big Data Big Insight part first. Now what is big data? Let's see what is big data. There is a revolution in the lifestyle of people which has been affected by big data. सध्या लोकांच्या जीवनशैलीत मोठा क्रांतिकारक बदल झालेला दिसतो आणि त्यावर मोठ्या माहितीचा प्रभाव पडला आहे. Our food habits, our healthcare, our traveling, our scientific pursuit, you name it, and everything has changed 360 degrees. ज्यामध्ये आपल्या आहाराच्या सवयी, आपल्या आरोग्याच्या बाबी, आपल्या प्रवासाच्या पद्धती, आपले वैज्ञानिक उपक्रम इत्यादी अनेक बाबतीत प्रचंड बदल झालेला आहे. The massive data available with us can really work wonders. आपल्याकडे प्रचंड मोठा माहितीचा साठा आहे ज्याचा अद्भुत उपयोग होऊ शकतो. Friends, do you know what happens when we like a post on Facebook or share a post on WhatsApp, visit any website, make online purchases or watch videos? मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का की जेव्हा आपण एखादी गोष्ट पोस्ट फेसबुकवर लाईक करतो किंवा व्हॉट्सॲपवर पोस्ट टाकतो किंवा एखाद्या वेबसाईटला भेट देतो, ऑनलाईन खरेदी करतो किंवा एखादा व्हिडिओ पाहतो तेव्हा काय घडते? Yes, whatever activity we do online is recorded, monitored and analyzed. आपल्या प्रत्येक ऑनलाईन कृतीची नोंद घेतली जाते, त्याची तपासणी होते व विश्लेषण केले जाते. So a huge amount of data is collected. यातून मोठी माहिती गोळा केली जाते. Let me give you an idea of how huge the data might be. किती मोठी माहिती असते ही पाहूया आपण आता. बिग डाटा कॅन बी पेटाबाइट्स और एक्झाबाइट्स ऑफ डाटा कन्सिस्टिंग ऑफ बिलियन्स टू ट्रिलियन्स ऑफ रेकॉर्ड्स ऑफ मिलियन्स ऑफ पीपल ऑल फ्रॉम डिफरंट सोर्सेस. फॉर एक्झाम्पल वेब, सेल्स, कस्टमर कॉन्टॅक्ट सेंटर, सोशल मीडिया, मोबाईल डाटा अँड सो ऑन. जवळजवळ 1000 दशलक्ष म्हणजे पेटाबाइट्स किंवा 1024 पेटाबाइट्स म्हणजे एक्झाबाइट्स, यामध्ये 1 अब्ज ते 1 दशलक्ष मिलियन रेकॉर्ड्स ही लक्षावधी लोकांकडून वेगवेगळ्या मार्गांनी जसे की वेब, विक्री, ग्राहक संपर्क केंद्रे, समाज माध्यमे, मोबाईल डेटा इत्यादी यातून गोळा केली जाते. The data available to industries and companies is enormously increasing in volume, variation, velocity, veracity and value. वेगवेगळ्या उद्योगधंद्यांना व कंपन्यांना पुरवण्यात आलेली माहिती ही आकाराने, बदलाने, गतीने, अचूकतेने आणि किमतीच्या दृष्टीने प्रचंड मोठ्या गतीने वाढत आहे. Such a big data is easy to obtain but so massive that it challenges the current computing technologies, and hence big data analytics is used to give insights that were previously incomprehensible. ही माहिती मिळवणे सोपे असले तरी प्रचलित संगणकीय प्रक्रिया तंत्रज्ञानाला ते एक मोठे आव्हान आहे. म्हणून मोठ्या माहितीचे विश्लेषण हे मोठे समज मिळविण्यासाठी केले जाते की जे पूर्वी समजण्यापलीकडचे होते. बिग डाटा ॲनालिटिक्स इज द कॉम्प्लेक्स प्रोसेस ऑफ एक्झामिनिंग लार्ज अँड व्हॅरिड डाटा सेट्स ऑर बिग डाटा टू अनकवर इन्फॉर्मेशन सच ॲज हिडन पॅटर्न्स, अननोन कोरिलेशन्स, मार्केट ट्रेंड्स अँड कस्टमर प्रेफरन्सेस. मोठ्या माहितीची संगणकीय विश्लेषण प्रक्रिया ही अत्यंत गहन प्रक्रिया आहे.
अत्यंत मोठ्या व विविध माहिती गटाचे परीक्षण, त्यातील गर्भित रचना, अज्ञान संबंध, बाजारातील कल व ग्राहकांची पसंती इत्यादी घटकांचा बारकाईने विचार करावा लागतो. With such a huge data available with the industries, they can have innumerable advantages. Hence, all the industries are trying to reap the maximum benefit from it. उद्योगधंद्यांना मिळालेल्या या प्रचंड माहितीचा वापर करून ते यातून जास्तीत जास्त नफा मिळवतात. Many industries have advanced by miles from their competitors. त्यामुळे अनेक उद्योग आपल्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा कित्येक पटीने अग्रेसर असतात. इट्स नॉट द अमाऊंट ऑफ डाटा दॅट इज इम्पॉर्टंट, बट व्हॉट द ऑर्गनायझेशन डू विथ द डाटा इज व्हॉट मॅटर्स. एखाद्या कंपनीला किती मोठी माहिती मिळाली यापेक्षा त्या माहितीचा वापर त्याने कसा केला हे महत्त्वाचे ठरते. सो हिअर एंड्स व्हॉट इज बिग डाटा, म्हणजे मोठी माहिती म्हणजे काय बघितलं. आता आपण त्याचे फायदे बघूया किंवा उपयोग बघूया. युजेस ऑफ बिग डाटा. सो लेट्स सी युजेस. फर्स्ट इज लोकेशन ट्रॅकिंग, म्हणजे ठिकाण शोधून काढणे. सो लेट्स सी लोकेशन ट्रॅकिंग. बिग डाटा हॅज बीन युजफुल इन आयडेंटिफाईंग अँड ट्रॅकिंग द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ अ प्लेस. एखाद्या जागेचे तंतोतंत ठिकाण शोधणे व ओळखणे यासाठी या मोठ्या माहितीचा उपयोग होतो. युअर GPS अँड गुगल मॅप्स मेक यूज ऑफ बिग डाटा. तुमच्याकडील GPS व गुगल मॅप्स या मोठ्या माहितीचा वापर करतात. विथ जॉग्राफिक पोझिशनिंग अँड रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन सेन्सर्स वी गेट द रिअल टाईम डाटा अबाउट ट्रॅफिक congestion on a particular route, information if the route is closed or if it is a one-way route, understanding accident prone areas, etc. एखाद्या भौगोलिक स्थानावरून आणि रेडिओ फ्रिक्वेन्सी साधनावरून आपणाला एखाद्या ठिकाणची वाहतूक व्यवस्था, एखाद्या मार्गावरील तुंबलेली वाहतूक, एखादा मार्ग बंद आहे की एकमार्गी आहे, अपघात प्रवण क्षेत्र इत्यादी बाबत माहिती मिळते. यू कॅन प्लॅन युअर ओन रूट अकॉर्डिंग टू द ट्रॅव्हल टाईम अँड द ट्रान्सपोर्टेशन ऑफ गुड्स. मालवाहतूक व प्रवासाचा वेळ या माहितीवरून आपण स्वतःचा मार्ग निवडू शकतो. इफ यू हॅव ऑर्डर्ड समथिंग ऑनलाईन, यू कॅन ट्रॅक द लोकेशन ऑफ युअर गुड्स इन ट्रान्झिट. यू कॅन ऑल्सो ट्रॅक द कंडिशन ऑफ द गुड्स. आपण जर एखादी वस्तू ऑनलाईन मागवली असेल तर त्या वस्तूचे सध्याचे ठिकाण व त्या वस्तूची सद्यस्थिती याबद्दल ताबडतोब माहिती मिळवू शकतो. दिस हॅज इमेन्सली हेल्प्ड द लॉजिस्टिक्स कंपनीज टू रिड्यूस रिस्क्स इन ट्रान्सपोर्ट, इम्प्रूव्ह स्पीड अँड रिलायबिलिटी इन डिलिव्हरी. वस्तूंची ने-आण करणाऱ्या वाणिज्य कंपन्यांना वाहतुकीतील जोखीम कमी करणे, त्याचा वेग वाढविणे व वस्तू पोहोच करण्याची विश्वसनीयता वाढविणे यासाठी या माहितीचा उपयोग होतो. सेकंड इज अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न्स, म्हणजे हवामानाचा प्रकार समजून घेणे. सो लेट्स सी अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न. There are weather sensors and satellites set up all around the globe. जगात सर्वत्र कृत्रिम उपग्रह व हवामान संवेदक बसवण्यात आले आहेत. Huge amount of data is continuously being received from them. त्यांच्याकडून सातत्याने प्रचंड मोठी माहिती गोळा केली जाते. They help us to understand the weather and help in weather forecasting. त्यामुळे आपणास हवामानाची स्थिती कळते व हवामानाचा अंदाज सांगता येतो. वेदर पॅटर्न्स गिव्ह अस वॉर्निंग्स ऑफ द इम्पेंडिंग नॅचरल कॅलॅमिटीज लाईक फ्लड्स, अर्थक्वेक, सुनामी एक्सेट्रा. हवामानाचे नमुने आपणास येऊ पाहणाऱ्या पूर, भूकंप, सुनामी इत्यादी नैसर्गिक आपत्तींची सूचना देतात.
Necessary preparations to combat them can be made well in advance. अत्यावश्यक पूर्वतयारी करून आपण त्याचा प्रभाव कमी करू शकतो. आता जून महिन्यामध्ये जून 2020 साली जे निसर्ग वादळ येणार होतं ते वादळ येण्यापूर्वी महाराष्ट्रामध्ये आणि इतर ठिकाणी योग्य ती काळजी घेतली होती. तर असा ह्या वेदर पॅटर्न्स आपल्याला उपयोग होतो. We can study global warming, predict availability of natural resources like water. आपण जागतिक तापमान वाढ तसेच पाण्यासारख्या नैसर्गिक स्रोताबद्दलचे भाकीत याबद्दल अभ्यास करू शकतो. So here ends our first part. Let's see conclusion. What we have seen in this part. First, we have seen what is big data. Big data म्हणजे काय हे बघितलं. युजेस ऑफ बिग डाटा म्हणजे मोठ्या माहितीचे उपयोग, त्याच्यामध्ये 2 पार्ट आपण बघितले. एक म्हणजे लोकेशन ट्रॅकिंग, ठिकाण शोधणे, अँड सेकंड इज अंडरस्टँडिंग द वेदर पॅटर्न, हवामानाचा प्रकार समजून घेणे, इत्यादी माहिती आपण बघितलेली आहे. सो इन द नेक्स्ट पार्ट वी विल सी द रिमेनिंग पार्ट. थँक्यू. धन्यवाद.